महापालिका व जलसंपदा वसुलीबाबत सकारात्मक तोडगा। कोल्हापूर महानगरपालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील थकबाकी व वसुलीबाबत अखेर सकारात्मक तोडगा काढण्यात आलाय। या संदर्भात महापौर सौ रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली आज समन्वय बैठक महापौर कार्यालयात पार पडली। शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी जलसंपदा विभागानं शहराच्या पाणी पुरवठ्याचा पंप बंद करून सील केला होता। यावेळी महापालिकेनं जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर घरफाळा व पाणीपट्टी थकबाकीमुळे कारवाई सील केली होती। या बैठकीत महापालिका व पाटबंधारे जलसंपदा विभागातील थकबाकीबाबत सविस्तर चर्चा झाली। महापालिकेनं आतापर्यंत भरलेल्या रकमेची पडताळणी करून ती समायोजित करण्याची मागणी करण्यात आली। तसेच जलसंपदा विभागानं लावलेली आकारणी व दंडाबाबत लवादाकडे सूट देण्याबाबत प्रस्ताव महापालिकेनं सादर केलाय। दोन्ही बाजूच्या थकबाकी रकमा समायोजन करून निव्वळ देय रक्कम निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला। यावर्षी जलसंपदा विभागाला 7,40,00,000 रुपये महापालिकेनं अदा करण्यात आले असून 31 मार्च पर्यंत उपलब्धतेनुसार आणखीन काही रक्कम देण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जाणार आहे। दरम्यान जलसंपदा विभागाच्या मागणीनुसार थकीत रक्कम माफ करण्याबाबत शासन स्तरावर बैठक घेऊन अंतिम निर्णय केला जाईल, अशी माहिती महापौर सौ रूपाराणी निकम यांनी दिली आहे। या बैठकीस कार्यकारी अधिकारी स्मिता माने, उपमहापौर अक्षय जळग, महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ कौसर बागवान, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, सभागृह नेते मुरलीधर जाधव, गटनेते शारंगधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर तसेच जल अभियंता हर्षजित घाटगे उपस्थित होते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।